तर आज चालला येतो सर्वात आधी गार्डन मध्ये व्हिडिओ शूट करायला, कारण भाई आपल्याला वेब सिरीज शूट करायची होती ना. मग तिकडून चालला येतो डॉमिनोज मध्ये पिझ्झा खाले, पण आपल्यासोबत असं काही कांड होणार होतं वाटलंच नव्हतं. तर आजची सकाळ होऊन जाते आपला अंशुल भाऊ सोबत, कारण भाई आज आमच्या दोघांचाच पेपर होता ना. आज खत्री भाऊचा पेपर होता नाही, कारण खत्री भाऊ म्हणे तुम्ही पेपर देऊ नये, मी गार्डन मध्ये बसतो म्हणते, आपल्याला तिकडे व्हिडिओ शूट करायची आहे. जातो भाई मग आपण खत्री भाऊ सोबत गार्डन मध्ये, पण साला गार्डन मध्ये आल्यावर आता मोबाईलवरच लागला होता ना. आपल्याला आज वेब सिरीज शूट करायची होती, साला एक वेब सिरीज शूट करायला आपल्याला 1 घंटा लागते बरं. आपली वेब सिरीज वगैरे शूट होऊन जाते ना, मग तिकडून गाडी वगैरे काढून टाकतो ना, निघून जातो डायरेक्ट डॉमिनोज मध्ये जासाठी, कारण भाई आपली वेब सिरीज शूट करता करता आपल्याला खूप जोराने भूक लागली होती. येऊन जातो भाई मग आम्ही डॉमिनोज मध्ये ना. डॉमिनोज मध्ये आल्यावर आपला खत्री भाऊची खुशी तर तुम्ही बघूच शकता ना. साला अंदर गेल्यावर तर खत्री भाऊचा एकच विचार होता, कधी पिझ्झा भेटते ना, कधी खातो. पिझ्झा येतपर्यंत भाई आम्ही करत होतो इथं टाइमपास, कारण भाई पिझ्झा बनायला 1 घंटा बाकी होता म्हणते ना. पिझ्झाच्या बिल आज गम्या भाऊवर फाटणार होता. येऊन जाते भाई मग आपला पिझ्झा आल्यावर साला आमच्या तोंडात तसा पाणी सुटला होता, पण साला खत्री भाऊ पिझ्झा खायच्या पहिले फोटो काढते, कारण तो पुरा एस्थेटिक बॉय आहे. येऊन जातो मग घरी, कारण भाई आज जायचं होतं आपल्याला कव्हर घ्यायला ना. आपला घरी आला होता गम्या भाऊ, त्याच्यासोबत आपल्याला मोबाईलच्या कव्हर घ्यायला जायचं होतं. साला आपला कॉलेजमध्ये मोबाईलच्या कव्हरच गायब झाला. मोबाईलच्या शॉप मध्ये आलो तसं, पण साला इथे एवढे सारे कव्हर लागले होते, पण साला गम्या भाऊले एकच कव्हर आवडला, तो बी ब्लॅक कलरचा. मग भाई कव्हर वगैरे घेऊन टाकतो ना, डायरेक्ट निघून जातो घरी जासाठी. तर मित्रांनो आजसाठी एवढ्या, आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. अगर ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करून टाका.